जर सकाळी उठल्यावर जगाच्या नकाशावर काही देशच नसतील तर? अमेरिका, चीन, पाकिस्तान, रशिया, ब्रिक्स व भारत सगळेच युद्धाच्या सावलीत का उभे आहेत? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तिसरे महायुद्ध खरंच होणार का याचं धक्कादायक चित्र तुमच्या समोर येईल. अमेरिकेचा व्हेनेझुएलावर कथित हल्ला, तेलाचे राजकारण. व्हेनेझुएला तेलासाठी समृद्ध, पण अमेरिकेसाठी कायम डोकेदुखी. राजकीय विचारसरणीचा संघर्ष. 1999 मध्ये ह्युगो चावेज सत्तेत आल्यानंतर त्यांनी अमेरिकन कंपन्यांचे तेल प्रकल्प राष्ट्रीयकृत केले. त्यांनी अमेरिकेच्या भांडवलशाहीला कडाडून विरोध केला. चावेज यांच्यानंतर मादुरो यांनी हीच अमेरिका विरोधी भूमिका कायम ठेवली, ज्यामुळे दोन्ही देशांमधील दरी अधिकच रुंदावली. अमेरिकेचे निर्बंध. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेची नाकेबंदी करण्यासाठी कडक आर्थिक निर्बंध लादले. यामुळे व्हेनेझुएलाला त्यांचेच तेल आंतरराष्ट्रीय बाजारात विकणे कठीण झाले. परिणामी तिथे प्रचंड महागाई आणि अन्नाचा तुटवडा निर्माण झाला. रशिया व चीनचा हस्तक्षेप. अमेरिकेसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ही आहे की व्हेनेझुएलाने आपले संबंध रशिया, चीन आणि इराणसारख्या अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी देशांशी घट्ट केले आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेच्या परसबागेत रशियाचा वाढता प्रभाव अमेरिकेला असुरक्षित वाटतो. आता वळूया समुद्राकडे. रशियाचे जप्त झालेले तेल टँकर, ऊर्जा युद्धाची सुरुवात. ऑइल सप्लाय चेन व अटॅक. जागतिक तेल दरावर पण याचे गंभीर परिणाम होताना दिसतील. बंदूक न चालवता तेल वाहतूक बंद केली तर संपूर्ण देश गुडघ्यावर येतो, हे तेवढीच खरं. रशियाची अमेरिकेला परमाणु बॉम्बची धमकी, ही फक्त धमकीच की सत्य? रशियाने थेट इशारा दिला आहे, जर आमच्या अस्तित्वाला धोका झाला तर आम्ही सर्व पर्याय खुले ठेवू. आणि रशियाने अमेरिकेवर टॉर्पिडो ही लॉक केल्याचे बोललं जाते. ब्रिक्स युद्ध सराव, अमेरिकेला संदेश. आता ब्रिक्स म्हणजे फक्त आर्थिक गट नव्हे. रशिया, चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांचा संयुक्त युद्ध अभ्यास. हा सराव आहे, पण इशारा त्याहून मोठा आहे. या सरावामुळे आता नाटो विरुद्ध ब्रिक्स यांच्यामध्येच तिसरे युद्ध होते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु भारताने मात्र ब्रिक्स सरावापासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले आहे. ना कोणाच्या बाजूने युद्ध, ना कोणा विरुद्ध. भारताचे अलिप्त राहण्याचे धोरण, या धोरणाचे महत्त्वाचे 3 कारणं आहेत. पहिलं म्हणजे ब्रिक्समधील चीन बरोबर भारत युद्ध अभ्यास करून चीन सोबत जास्त जवळीकता ठेवणं योग्य नाही. दुसरं कारण म्हणजे अमेरिकेविरुद्ध युद्धाभ्यास करून अमेरिकेचा रोष ओढवून घेणे, हे सुद्धा भारतासाठी नुकसानकारकच. सध्या स्थितीत भारत खूप काही बाबीत अमेरिकेवर अवलंबून आहे. मग त्यामध्ये अमेरिकेत होणारी वस्तूची निर्यात ही भारताचे GDP वाढवण्यामध्ये योगदान देते. तसेच अमेरिकेच्या फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर आजसुद्धा भारत अवलंबून आहे. तसेच भारतातील खूप सारे युवक शिक्षणासाठी व रोजगारासाठी अमेरिकेत जातात व त्यांचा परिणाम होऊ शकतो. तिसरे कारण म्हणजे अगोदरच भारताचे चीन, पाकिस्तान हे शत्रू देश असून तुर्की व बांगलादेश सोबतचे संबंध फारसे चांगले नाही आहेत.
त्यामुळे भारताने जी अलिप्ततेची भूमिका स्वीकारलेली आहे ती योग्यच मानावी लागेल. चीनची अमेरिकेला हायड्रोजन बॉम्बची धमकी. चीन अमेरिका थंड युद्ध. हायड्रोजन बॉम्ब संदर्भात काही वक्तव्य व इशारे जागतिक पातळीवर चिंतेचे विषय ठरलेले आहेत. हायड्रोजन बॉम्ब युद्धासाठी नसतो, तो भय निर्माण करण्यासाठी असतो. ग्रीनलँडसाठी अमेरिकेचे प्रयत्न बर्फामागचं सोनच. ग्रीनलँड बर्फाचा देश, पण आत लपलेलं सोनं, तेल, दुर्मिळ खनिज, अमेरिकेचे धोरणात्मक प्रयत्न यावर पुन्हा चर्चेत आले आहेत. ग्रीनलँडवर कब्जा करण्याचा खूप वर्षापासून अमेरिकेचा प्रयत्न आहे. आजचं युद्ध हे फक्त बंदुकीचं नाही, ते आहे तेलाचं, चलनाचं, तंत्रज्ञानाचं व मानसिकतेचं युद्ध आहे. तिसरे महायुद्ध होईल का? कदाचित नाही, पण तयारी मात्र सगळे करत आहेत. तिसरे महायुद्ध होईल का? हो किंवा नाही? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जॉईन व्हा.